हाय गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल। मी तुमचा लाडका होस्ट अर्जुन निंबाळकर स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त एकदम स्पेशल असणार आहे, कारण आज आपण जात आहोत अलिबागला बोटीने, M2M बोटीने जाणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एक ब्लॉग एकदम जबरदस्त असणार आहे। आणि आता आपण आलेलो भाऊच्या धक्क्यावरती, ठाण्यावरून आपण भाऊचा धक्कापर्यंत ट्रॅव्हल आपण बाईकने केलेला आहे। हार्डली आपण 1.5 तासामध्ये इथं पोहोचलेलो आहे। आणि आता इथून भाऊच्या धक्क्यापासून मांडवापर्यंत आपण M2M बोट फेरीने जाणार आहोत। तर आम्ही मांडवापर्यंत बोटीने जाणार आणि तिथून मग परत आमचा बाईकवरनं ट्रॅव्हल असेल एंटायर अलिबाग फिरण्यासाठी। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। ठीक आहे, चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। तर गाईज, आपण मांडवापासून आपल्या हॉटेलपर्यंत 1.5 तासाचा प्रवास केला। आपण जवळजवळ एक 35 किलोमीटर आपण क्रॉस केलेला आहे। आपण पोचलो, आता आपण जाऊया चेंज ओव्हर करून आपण जेवायला परत बाहेर येऊया। ठीक आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। तर आपला ब्लॉग हॉटेल असलं मी तुम्हाला दाखवतो नीट परत। तर आधी आपण चेंज करूया आणि जाऊया आता वरती। तर गाईस, आता आपण आलो आहोत डिनर करायला। रात्रीच्या जेवणाची आपण सोय तिकडे हॉटेलवाल्यांना सांगितली होती, त्याच्यामुळे थोडी गडबड झाली आणि आम्ही असा विचार केला येईपर्यंत थोडा लेट होईल। तर जाता जेवून जाऊ। तर आम्ही लवकर पोचलो सुदैवाने आणि आता चेंज वगैरे करून आता परत जेवायला आलो आहे। तर इथे आपल्या हॉटेलच्या, आपल्या फार्म हाऊसच्या नियर बाईच आपण हॉटेल बघितलेलं आहे। तर आता इथे थाळी सिस्टम वगैरे चालतं, तर तिथे बघू आपल्याला रोटी वगैरे, चिकन, नॉनव्हेज किंवा फिश वगैरे भेटतं आहे का, त्या थाळी सिस्टम आपण ट्राय करूया। तर चला आपण बघूया काय काय इथे खायला मिळतं आहे अलिबागची। आता आपण रेवदंड्यामध्ये आहोत, तर रेवदंड्याची फेमस थाळी वगैरे, तर फिश थाळी वगैरे काय भेटेल ते आपण ट्राय करूया। ठीक आहे, चलो। तर आपण आता आलो आहे आता हॉटेल सुरभीमध्ये, इथे नियर बायच होतं, त्याच्यामुळे आपण ते प्रेफर केलं। तर चलो बघूया टेस्ट कशी आहे।
गाईज आपलं जेवण झालेलं आहे मस्त वेगळं. आपण असं ताव मारलेलं जेवणावर तुम्ही बघितलंच असाल की किती क्वांटिटीमध्ये बरं मागवलेलं, किती व्हरायटीमध्ये मागवलेलं. तर कॉस्टिंगसुद्धा खूप कमी होती मित्रांनो. तुम्हाला हॉटेलची लोकेशन मी पाठवलं, जर तुम्ही इकडे आलात तर त्या हॉटेलमध्ये आवर्जून जा, तिकडे तुमची सगळी सोय आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आता आपण जेवलो आहे आणि थोडं आपण हॉटेलच्या आपल्या फार्म हाऊस जवळ आलेलो आहे. आता थोडं वॉक घेऊया आपण जेव्हा. तर मित्रांनो गावच्या थंडीचा किंवा अलिबागच्या थंडीचा अनुभव घेण्यासाठी आपण जेवल्यानंतर थोडं वॉक करूया. इकडे रोडवरती आपल्या फार्म हाऊसच्या समोर हायवे रोड आहे, आपण तिथे थोडं वॉक करूया आणि बघा किती मजा येते. थंडी तर हळूहळू थंडी पण वाढत चाललेली आहे. तर मजा तर येते आणि सगळ्यांच्या गप्पा गोष्टी तर रंगलेल्याच आहेत. तर चला आपण एन्जॉय करूया आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत व्हिडिओ बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. चलो जायचं आपल्याला वेज. गुड मॉर्निंग. झोप झाले मस्तपैकी. सात वाजता उठं जायचं होतं आणि आता 7 वाजले. आज आपला अलिबागमधला दुसरा दिवस आहे. वा मित्रांनो आज आपला अलिबागमधला दुसरा दिवस आहे. आपल्याला जायचं होतं आज जायचं आहे आपल्याला रेवदंड्याला आता आहोत. आपल्याला जायचे मुरुड जंजिरा किल्ला करायचे. त्याच्यानंतर वेळ भेटला तर अलिबाग बीच, काशीद बीच आपण आधी ट्राय करणार आहोत. तो जर लवकर झाला तर काशीद बीच सोबत आपण अलिबागचा नागाव बीच सुद्धा करणार आहोत. आजच्या दिवसात खूप भन्नाट मजा येणार. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि वेळ आमच्यासोबत एन्जॉय करा. ठीक आहे. चलो तर आता जाऊया. आता मस्त उठलो आहे, फ्रेश वगैरे झालं आहे. फ्रेश व्हायचं बाकी आहे, जस्ट उठलो आहे. तर आता आंघोळ वगैरे करूया, फ्रेश होऊया, मग नाश्ता वगैरे करायला जाऊया आणि आपला ब्लॉग परत तिथून स्टार्ट करूया. ठीक आहे. आज खूप ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जायचंच आहे. तर आपण जाऊया आणि फ्रेश वगैरे होऊया आणि नाश्ता करता जाऊया. ठीक आहे. चलो फुल जाऊया बाहेर बघूया बाहेर कशी. ओ बापरे, अरे थंडी भरपूर आहे. काय जास्त निसर्गरम्य आणि वातावरण आणि सुंदर असा अनुभव. थंड असं वारा वाहतोय हळूहळू आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण वेळ जेवढा घालू तेवढा कमी असतो असं म्हणतात. ते काय खोटं नाही आहे. तुम्ही बघू शकता की समोर इथे पूर्ण हॉटेलसमोर पूर्णपणे नारळाची झाडं, सुपारीची झाडं आहेत. रात्री आलो तेव्हा एवढं नीट दिसत नव्हतं कारण वरती थोडा कालोख असल्यामुळे. आणि समोर थांबून दाखवतो हॉटेलच्या समोरच पूर्णपणे हिरवं कार आहे आणि त्या साईडला रेवदंडाची खाडी आहे.
हॉटेलच्या समोर पूर्ण हिरवगार सगळी झाडं लावलेली आहेत, त्याच्यामुळे थंड वारा वाहतं आणि आता वाजले सकाळचे 7 वाजलेत, तर त्याच्यामुळे पूर्ण थंडगार इथे वातावरण आहे. हळूहळू एक जण सगळे उठत आहेत, फ्रेश वगैरे होत आहेत. तोपर्यंत आपण थोडं बोलावं कंटिन्यू करूया. तर मित्रांनो थोडे आता एक जण उठत आहेत, फ्रेश होत आहेत, लवकरात आपण ब्लॉग करूया. तर आजचा मी तुम्हाला डे प्लॅन सांगतो. तर आजचा संपूर्ण आपण धमाल करणार आणि आज मुंबईला सुद्धा आपण परत निघणार. तर मित्रांनो आज आपण सर्वप्रथम जाणार आहोत. आपण सकाळी फ्रेश करून आपण नाश्ता करायला जाऊ. आधी नाश्ता करून झाल्याच्या नंतर आपल्या हॉटेलपासून आता आपण रेवदंड्याला आहोत आणि रेवदंडापासून मुरुड जंजिरा किल्ला 35 ते 37 किलोमीटर लांब आहे. तर आपण ते ट्रॅव्हल करणार आहोत आज. मुरुड जंजिरा किल्ला पूर्ण फिरून झाल्याच्या नंतर आपण तिथून परत येणार आहोत काशीद बीचला. कारण काशीद बीचवरती थोडे एन्जॉय करू. राईड्स वगैरे जर अवेलेबल असतील तर राईड्स वगैरे करू आणि तिथून मग 100 किलोमीटर ते 103 किलोमीटर आपण परत अलिबाग टू ठाणे आपण ट्रॅव्हल करणार आहोत. ही सगळी उलाढाल आज आपण आजच्या दिवसात करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो आज जे काही आपण जागा जे काही आपण प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहोत त्यांचे इन डिटेल ब्लॉग्स असतील, इंडिव्हिज्युअल ब्लॉग्स असतील आणि बाकीचं जे काही असेल एन्जॉयमेंट आपलं ते आपण शॉर्ट ब्लॉगच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला आता आपला नंबर आलेला आहे, तर आपण जाऊया फ्रेश वगैरे होऊया आणि मग भेटूया परत नाश्ता करायचा. ठीक आहे. व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे. तुम्ही सुद्धा स्किप न करता बघाल तर तुम्हाला मजा येईल. आणि जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक असेल तर त्याच्यामुळे मी इन डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आमच्यासोबत मजा करत राहा. ठीक आहे. चलो आपण भेटूया नाश्ता करायला. चलो. आता आपलं फ्रेश होऊन झालेलं आहे. सगळ्यांच्या आवडमुळे वगैरे आवडला, सगळं फ्रेश होऊन वगैरे खाली गेलेलं आहेत. आता आपण पण निघूया. फ्रेश वगैरे झालं सगळं. आता जाऊन आधी नाश्ता करूया, मग आपण जाऊया मुरुड जंजिराकडे. ठीक आहे. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि मजा करत राहा. चलो. तर मित्रांनो वातावरण खूप थंड आहे आणि थंड वारा वाहतं आहे, त्याच्यामुळे नाक थोडं वाहत आहे. कारण वारा खूप थंड आहे आणि ते समोर रेवदंड्याच्या बीचची, रेवदंड्याच्या खाडीची सगळी हवा ना तोंडावरती येते, त्याच्यामुळे एकदम थंड झालं आहे. तर आपण निघूया नाश्ता करायला. चलो 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 चला. अरे मेरे लिए रुको. तर गाईज आता आपण पेट्रोल पंपवरती थांबलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इकडे पेट्रोल पंपवरती आपल्या गाड्या 2 गाड्या पेट्रोल भरायसाठी गेलेल्या. पण त्याच्या समोरचा पूर्ण बघू शकता पेट्रोल पंपच्या समोर पूर्ण रेवदंड्याचा समुद्र आहे. बघू शकता थोडंसं काही अंतर आहे फक्त. हा एवढा तुम्हाला दिसतोय, हा फक्त हा एवढूसा फक्त अंतर जमिनीचा आहे. तिथून पुढे संपूर्ण सगळं पाणीच पाणी आहे. तर हा पूर्ण हायवे असल्यामुळे आपण जास्तही नाही करू शकत. पण तुम्ही बघू शकता पूर्णपणे थोडासा फक्त पट्टा फक्त जमिनीचा. त्याच्या पुढे जो समुद्र चालू होतो इथून जो समुद्र चालू होतो तर पूर्ण तिथपर्यंत आहे. बघू शकता एक वेगळा आणि अविस्मरणीय असा अनुभव येतो आपल्याला अलिबागमध्ये. आज आपला अलिबाग दुसरा दिवस आहे आणि वाटतं मित्रांनो बाकीच्या एक्सपिरियन्सपेक्षा हा सुद्धा एक्सपिरियन्स तसाच एकदम सुंदर एकदम भारी आहे की जमिनीला लागूनच डायरेक्ट समुद्र आहे. आपण आतापर्यंत फक्त बघत आहोत मुंबईमध्ये की चौपाट्यांवरती किंवा अशा मोठ्या मोठ्या बीचवरती वगैरे आपण समुद्र बघतो, पण इथं डायरेक्ट समोर रस्त्याच्या बाजूला समुद्र. ही गोष्ट फक्त आपल्याला कोकणातच बघायला भेटू शकते आणि आपण हेच मजा घेण्यासाठी आलेलो. तर चला अजून मजा करूया. चलो.
तर चला मित्रांनो आपण पुढे जाऊया. स्टार्टिंगलाच इथे एवढा निसर्गरम्य दृश्य दिसतोय, तर पुढे किती असेल तर आपण आपला जर्नी पुढे कंटिन्यू करूया. चला चलूया. आता फर्स्ट क्लास नाश्ता करून आपण परत निघालो आहे. आपला जर्नी कंटिन्यू करूया. ठीक आहे. तर काय आता आपण चेंज वगैरे केलेला आहे आणि आता आपण जात आहोत काशीद बीचवर. थोडे इथल्या राईड्स वगैरे एक्सप्लोअर करू आणि मग आपण जाऊ भिजायला. ठीक आहे. वाळू एकदम गरम आहे. चला जाऊया आपण. आधी संडे असल्या कारणाने गर्दी भरपूर आहे आणि एक अलिबागमध्ये नावाजलेल्या बीचपैकी काशीद बीच याचा उल्लेख होतो. त्याच्यामुळे इकडे गर्दी भरपूर. तुम्ही बघू शकता मागच्या साईडला पूर्णपणे सगळ्या राईड्स जॅम करून टाकल्यात. तर काय नाही. तर चला जाऊया आपण पण गर्दीचा भाग बनवूया.
मुंबईच्या जर्नीला काशीद बीच पूर्ण पिऊन झाला आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि असा सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच. चलो बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. थँक्यू.